नमस्कार, आई मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद. समाजामध्ये कुठेतरी अजूनही स्त्रीला कमी लेखलं जात आहे. आपल्या पिंपळस गावामध्ये नाही बरं का, समाजामध्ये म्हणते मी, अजूनही काही ठिकाणी स्त्रीला कमी लेखलं जात आहे. नव्हे मुलीला जन्मालाच येऊ दिलं जात नाहीये. मुलीला आईच्या पोटामध्ये मारून टाकलं जात आहे. मुलीची गर्भहत्या केली जाते. बाबांनो, अजूनही ती मुलगी आईच्या पोटामधून आईला आरोळ्या ठोकून सांगते, आई, अगं आई, मला मारू नको आई. आई मारू नको ग, मला जन्म घेऊ दे. 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 आई नको सांभाळू मला, तळ हाताच्या फोडावाणी. सरी वळणा सांभाळणारा तूच एक जगदाणी. देवाची भक्ती करण्याची संधी मला येऊ दे. आई मारू नको ग, मला जन्म देऊ दे. आई मारू नको ग, मला जन्म घेऊ दे. आई मारू नको ग, मला जन्म घेऊ दे. ती मुलगी आईच्या पोटामधून आईला आरोळ्या ठोकून सांगते, आई, आई, मला मारू नको ग आई. आई, त्या देवाची भक्ती करण्याची संधी मला सुद्धा प्राप्त होऊ दे ग आई. आई, मला मारू नको. असं ती मुलगी आईच्या पोटामधून आईला आरोळ्या ठोकून सांगते. आणि आपण मात्र कठोर अंतःकरणाने त्या निष्पाप जीवाचा बळी घेत असतो. माई बापो, बघा तुम्ही, आजही मुलीला कमी लेखू नका, मुलीला कमी लेखू नका. आज मुलगी प्रत्येक क्षेत्रात कार्य करताना दिसते. वकील असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, पोलीस असेल, नव्हे ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कोण पाहायला मिळतंय? आणि तरी सुद्धा जर मुलींना जन्माला येऊ दिला जात नसेल तर ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. बाबांनो, तुम्ही मुलीला कधीच कमी लेखू नका. आणि अजूनही काही ठिकाणी असं म्हटलं जातं बरं का, महिला कीर्तन म्हटलं जातं. अजून खरं ते सांगते, सप्त्यामध्ये म्हणतात महिला कीर्तन नको. पण आज तुम्ही या ठिकाणी बघताय, सर्व महिलांसाठीच आमच्या आप्पांनी स्टेज ओपन करून दिलंय आम्हाला. पण तसं काही नसतं बरं का. महिलांनी कीर्तन करू नये असं कुठं लिहिलेलं नाही. आतापर्यंत ज्यांनी परमार्थ केला, भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यातून जर गवळण बाजूला केली तर काही अर्थ आहे का? ज्ञानोबा माऊलींच्या आयुष्यामधून जर मुक्ताई बाजूला केली तर काही अर्थ आहे का? तुकोबरायांच्या आयुष्यामधून जर जिजामाता बाजूला केली तर काही अर्थ आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधून जर महासाहेब जिजाऊ काढल्या तर काही अर्थ आहे का? आणि तरी सुद्धा अजून काही ठिकाणी म्हटलं जातं की महिलेला कीर्तन करण्याचा अधिकार नाही. माझ्या तुकोबरायांनी तर म्हटलंय, या ठिकाणी प्रत्येकाला येण्याचा अधिकार आहे. या रे लहान थोरे, याची भलती नारी रे, करावा विचार, न लगे चिंता कोणाची. या रे लहान थोर, याची भलती नारी याती भलती नारी नर. काय, सगळ्यांना या ठिकाणी येण्याचा अधिकार आहे बाबांनो. किंवा स्त्री असो किंवा पुरुष असो, प्रत्येकाला कीर्तनामध्ये नाचण्याचा अधिकार आहे. पुरुष अथवा नारी, पुरुष अथवा नारी नाचते कीर्तन गजर
शरीरी तया जे हासती तयांचे पूर्वज नरका जाती. प्रमाणे तुकोबर आहे प्रमाणे नाथबाबांचं बाबांनो. म्हणून या ठिकाणी नाचण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाना दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाना दीप लावू जगी, नाना दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाना दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाना दीप लावू, नाना दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नाचायचं असेल तर इथं नाचा बाबांनो. कारण इथं जो नाचतो ना त्याच्या पायाची चरण रज भगवान शिवशंकर स्वतःच्या कपाळी लावत असतात. मग काय नाचायचं असेल ते इथं नाचा. आणि इथं नाचण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, प्रत्येकाला तो अधिकार आहे. आणि तरी सुद्धा आज आपण स्त्रीला म्हणजे एका कन्येला जन्माला सुद्धा येऊ दिलं जात नाहीये. फार मोठं दुर्दैव आहे. पण आज तुम्ही मुलीला कमी लेखू नका बाबांनो. मुलगी प्रत्येक क्षेत्रात कार्य करते आहे. म्हणून प्रथमचं स्थान हे माझ्या मुलीला म्हणजे कन्येला दिलेलं आहे. कुळी कन्या. नंतर कोणाचं नाव घेतलंय? पुत्र. पुत्र म्हणजे आमचा तरुण. तरुणाची व्याख्या समाजाने आज बदलून टाकली आहे. तरुणाची व्याख्या काय झाली माहिती का? जो येतो बाहेरून चरून आणि ज्याला आणावं लागतं रोज रात्री धरून, तो आहे आज आमचा तरुण. पिंपळसच्या तरुणांना नाही बरं का, पिंपळसच्या ना ते बाहेरच्या तालुक्यातलं, पण आहे अशी तरुणाची व्याख्या समाजाने केली. बघा, तरुणाची व्याख्या समाजाने बदलून टाकली बाबांनो. अहो कारण आज आमच्या तरुणावर कुठेतरी संस्कार कमी पडताय. मान्य आहे की नाही तुम्हाला? आज कुठेतरी मात्या पित्यांचे मुलांवरती संस्कार कमी पडत आहे. म्हणून आज ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. बघा, तुम्ही कदाचित ऐकलं असेल, पैसा हे सर्वस्व नाहीये, संस्कार सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. 12,000 कोटीचा मालक असणारा, 36 मजली इमारत असणारा मुंबई सारख्या ठिकाणी, बरं का, 12,000 कोटीचा मालक मुंबई सारख्या ठिकाणी 36 मजलीची इमारत असणारा रेमंड कंपनीचा संस्थापक विजय सिंघानिया आज मुंबईला भाड्याच्या खोलीमध्ये राहतोय. काय? भाड्याच्या खोलीत राहतोय. त्याची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळेला त्याने सांगितलं की मी माझ्या मुलाच्या भविष्यासाठी फक्त पैसाच कमवत राहिलो, पण माझ्या मुलासाठी मला कधी संस्कार कमवता आले? माझ्या मुलावर मला कधी संस्कार घालता आले नाही. म्हणून आज मला भाड्याच्या खोलीत राहण्याची वेळ आली आहे. म्हणजे पैसा सर्वस्व नाहीये, संस्कार महत्वाचे. जब अनाज खत्म होता है तो इंसान मरते हैं. जब अनाज खत्म होते हैं तो इंसान मरते हैं, लेकिन जब संस्कार खत्म होते हैं तो इंसानियत मरती है. आणि आज आपल्याला त्या माणुसकीची गरज आहे बाबांनो. माणुसकीची, इन्सानियतची गरज आहे. आणि ते जर कर्म कोणी केलेलं असेल तर ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. काय व्यक्तिमत्व होतं माझे छत्रपती शिवाजी राजे. अहो बघा तुम्ही, छत्रपती शिवाजी राजे घडले असे तसे नाही. अहो आमच्या महासाहेब जिजाऊने, आमच्या महासाहेब जिजाऊने शूरावीरांच्या कथा सांगितल्या आमच्या राजा छत्रपतीला. तेव्हा हिंदवी स्वराज्याचे राजे झाले आमचे शिवाजी राजे.